कधी असा विचार केलाय का की काही लोक आयुष्यात पुढे जातात आणि काही लोक वर्षानुवर्ष त्याच एका आठवणीत अडकून राहतात? आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या पायात कोणतीच साखळी नसते, कोणी त्यांना कैद केलेलं नसतं, तरी सुद्धा ते मुक्त नसतात. कारण सर्वात मजबूत तुरुंग लोखंडाचा नसतो, तो आठवणींचा असतो. एक तुटलेलं नातं, एक चुकीचा निर्णय, एक विश्वासघात, एक अपयश किंवा फक्त एखादं वाक्य. कधी कधी एवढंच पुरेसं असतं एखाद्या माणसाला पुढची अनेक वर्ष त्याच जागी थांबवण्यासाठी. आणि सर्वात विचित्र गोष्ट माहितीये, वेळ पुढे जात असते पण मन तिथेच थांबलेलं असतं. आपण जगत असतो वर्तमानात, पण जगत असतो भूतकाळाच्या आठवणींसोबत. आणि मग आपण स्वतःलाच विचारतो, मी इतका प्रयत्न करतोय तरी मी आनंदी का नाही? कदाचित कारण तुम्ही नवीन आयुष्य उभारण्याचा प्रयत्न करत आहात, पण अजूनही जुन्या ओझ्याला घट्ट धरून ठेवलेलं आहे. आजच्या या ऑडिओ बुक्समध्ये आपण यश मिळवण्याबद्दल बोलणार नाही, पैसे कमावण्याबद्दलही बोलणार नाही. आज आपण अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला तुमच्या भूतकाळाच्या कैदेतून मुक्त करू शकते. कारण जोपर्यंत तुम्ही सोडून देण्याची ताकद शिकत नाही, तोपर्यंत नवीन सुरुवात करण्याची ताकदही मिळत नाही. तर चला, आज स्वतःलाच एक प्रश्न विचारूया. तुम्ही खरंच आयुष्य जगत आहात की फक्त जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा जगत आहात? समजून घेऊया द पॉवर ऑफ मूव्हिंग ऑन. भाग 1. एक गोष्ट आपल्या लक्षातही येत नाही. आपण आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच वेळी नकळत मागेही ओढले जात असतो. कधी एखादी व्यक्ती, कधी एखादी आठवण, कधी एखादं अपूर्ण स्वप्न, तर कधी एखादी अशी चूक जी अनेक वर्षापूर्वी घडून गेलेली असते. वास्तवात त्या घटना संपलेल्या असतात, पण आपल्या मनासाठी त्या अजूनही संपलेल्या नसतात. कारण मन वेळ मोजत नाही, मन भावना जपून ठेवतं. म्हणूनच काही जखमा शरीरावर नसतात, त्या मनात असतात. आणि मनातल्या जखमांची एक वेगळीच सवय असते. त्या वारंवार स्वतःची आठवण करून देतात. कधी एखाद्या गाण्यामुळे, कधी एखाद्या जागेमुळे, कधी एखाद्या शब्दामुळे. आणि अचानक असं वाटतं जणू काही आपण पुन्हा त्याच क्षणात जाऊन पोचलो आहोत. यालाच मानसशास्त्रात इमोशनल मेमरी असं म्हटलं जातं. आपला मेंदू फक्त घटना साठवत नाही, तर त्या घटनेशी जोडलेल्या भावना देखील साठवून ठेवतो. म्हणूनच काही लोक नवीन नात्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत, काही लोक नवीन संधी स्वीकारत नाहीत, काही लोक आनंद समोर असूनही त्याचा स्वीकार करू शकत नाहीत. कारण त्यांचं वर्तमान कमकुवत नसतं, त्यांचा भूतकाळ अजूनही जिवंत असतो. आणि इथेच बहुतेक लोक एक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं, जर मी विसरलो तर याचा अर्थ त्या व्यक्तीला किंवा त्या घटनेला महत्त्व नव्हतं. पण सत्य तसं नसतं. मूव्हिंग ऑन म्हणजे विसरणं नाही. मूव्हिंग ऑन म्हणजे त्या आठवणीला तुमच्या वर्तमानावर राज्य करू न देणं. कारण आठवणी तुमच्या मनात राहू शकतात, पण त्यांना तुमचं आयुष्य चालवण्याचा अधिकार असू नये. लेखक इथे एक अतिशय खोल विचार मांडतात. ते सांगतात, आपण अनेकदा दुःखाला धरून ठेवतो, कारण ते दुःख सोडलं तर आपल्या आयुष्यात काय उरेल याची आपल्याला भीती वाटते. कधीकधी वेदना हीच आपली ओळख बनते आणि मग मन त्या वेदनेलाच सुरक्षित मानू लागतं. म्हणून नवीन आनंदही धोक्यासारखा वाटतो. यामुळेच अनेक लोक पुढे जाण्याची इच्छा तर व्यक्त करतात, पण पुढे जाण्याचा निर्णय मात्र घेत नाहीत. कारण निर्णय घेतला की जुन्या ओळखीला निरोप द्यावा लागतो. आणि कोणत्याही निरोपामध्ये थोडी भीती असतेच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट संपली आहे तिला पुन्हा पुन्हा मनात जगवणं म्हणजे स्वतःच्या वर्तमानावर अन्याय करणं. तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही, पण भूतकाळाला आज किती जागा द्यायची हे नक्की ठरवू शकता.
आणि जेव्हा ही जाणीव पहिल्यांदा मनात निर्माण होते तेव्हा एक नवीन प्रश्न समोर उभा राहतो. जर मला खरंच पुढे जायचं असेल तर माझं मन अजूनही मागे का अडकून बसलंय? याच प्रश्नाचं उत्तर पुढच्या भागात आपण शोधणार आहोत. भाग 2. मनाची एक अतिशय विचित्र सवय असते. जे आपल्याला आनंद देतं त्यापेक्षा जे आपल्याला दुखावतं ते जास्त काळ लक्षात ठेवतं. एक कौतुकाची गोष्ट आपण काही दिवसात विसरून जातो, पण एक अपमान, एक नकार, एक विश्वासघात किंवा एक चुकीचा निर्णय वर्षानुवर्ष आपल्या मनात जिवंत राहू शकतो. असं का होतं? कारण आपल्या मेंदूचं पहिलं काम आनंद शोधणं नाही, तर आपल्याला सुरक्षित ठेवणं आहे. म्हणूनच ज्या गोष्टींनी एकदा आपल्याला वेदना दिली त्या पुन्हा होऊ नयेत म्हणून मेंदू त्या आठवणींना अधिक घट्ट पकडून ठेवतो. समस्या इथे सुरू होत नाही. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा संरक्षण हळूहळू कैद बनतं. आपण स्वतःलाच नकळत सांगू लागतो, पुन्हा कोणावर विश्वास ठेवू नकोस, पुन्हा इतकी स्वप्न पाहू नकोस, पुन्हा प्रयत्न करू नकोस. आणि हळूहळू आपण एखाद्या घटनेपासून स्वतःला वाचवत नाही तर संपूर्ण आयुष्यापासूनच दूर जाऊ लागतो. यालाच लेखक भावनिक अडथळा म्हणतात. कारण जखम एका क्षणात झाली होती, पण तिच्या आठवणींवर आपण स्वतःच रोज नवीन थर चढवत राहतो. प्रत्येक वेळी तीच घटना मनात पुन्हा उभी करतो. प्रत्येक वेळी त्याच भावना पुन्हा अनुभवतो. आणि मग मनाला वाटू लागतं की ही घटना अजूनही सुरू आहे. वास्तवात ती संपलेली असते, पण मनासाठी ती अजूनही वर्तमान काळात घडत असते. यामुळेच काही लोक बाहेरून हसताना दिसतात, पण आतून मात्र ते सतत थकलेले असतात. कारण शरीर वर्तमानात जगत असतं आणि मन भूतकाळात. लेखक इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, जखम आपल्याला कमकुवत करत नाही, त्या जखमेभोवती आपण उभ्या केलेल्या भिंती आपल्याला कमकुवत करतात. आपण स्वतःभोवती इतक्या अदृश्य भिंती उभ्या करतो की नवीन आनंद, नवीन नाती, नवीन संधी आणि नवीन आयुष्यही त्या भिंती ओलांडू शकत नाही. मग आपण म्हणतो, माझ्या आयुष्यात काहीच बदलत नाही. पण बदल बाहेर थांबलेला नसतो, तो आपल्या मनाच्या बंद दरवाजासमोर उभा असतो. म्हणूनच पुढे जाण्याचा पहिला निर्णय हा बाहेरचं आयुष्य बदलण्याचा नसतो, तो आतल्या बंद दरवाजाचं कुलूप उघडण्याचा असतो. आणि त्या कुलुपाची चावी स्वीकारामध्ये लपलेली असते. कारण जोपर्यंत आपण वास्तव स्वीकारत नाही तोपर्यंत आपण त्यातून मुक्तही होऊ शकत नाही. आणि म्हणूनच या प्रवासातील पुढचं पाऊल आहे स्वीकार, जो प्रत्येक जखमेचं ओझं हलकं करण्याची सुरुवात ठरतो. भाग 3. स्वीकार. हा शब्द ऐकायला जितका साधा वाटतो तितकाच तो जगायला कठीण असतो. कारण स्वीकार म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार म्हणजे वास्तवाशी लढणं थांबवणं. आपल्या आयुष्यात जे काही घडलं यापैकी अनेक गोष्टी आपल्या इच्छेविरुद्ध घडलेल्या असतात. काही नाती टिकली नाहीत, काही स्वप्न पूर्ण झाली नाहीत, काही लोकांनी आपल्याला समजून घेतलं नाही आणि काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळाली नाहीत. पण मनाची सवय अशी असते, ते सतत एकच प्रश्न विचारत राहतं, असं माझ्यासोबतच का घडलं? आणि हा एकच प्रश्न माणसाला वर्षानुवर्ष त्याच जागी थांबवून ठेवतो. कारण त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर अनेकदा अस्तित्वातच नसतं. लेखक सांगतात, आपल्या वेदनेचा मोठा भाग त्या घटनेत नसतो, तर ती घटना वेगळी घडायला हवी होती या अपेक्षेत असतो. म्हणजेच आपण वास्तवाशी नाही तर आपल्या कल्पनेशी लढत असतो. मन सतत भूतकाळ पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करत राहतं. जर मी तेव्हा वेगळा निर्णय घेतला असता, जर त्या व्यक्तीने असं केलं नसतं, जर ती एक घटना घडलीच नसती. हे जर हळूहळू आपल्या वर्तमानावर कब्जा करू लागतात आणि आपण नकळत अशा गोष्टीसाठी ऊर्जा खर्च करू लागतो जी बदलणं अशक्य आहे. स्वीकार म्हणजे त्या घटनेला योग्य म्हणणं नाही. स्वीकार म्हणजे
ती घटना घडली आहे आणि आता ती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे हे शांतपणे मान्य करणं. कारण जेव्हा आपण वास्तव नाकारतो तेव्हा वास्तव बदलत नाही, फक्त आपला संघर्ष वाढत जातो. पण ज्या क्षणी आपण स्वतःला म्हणतो, हो हे घडलं, त्यामुळे मला वेदना झाल्या, पण मी या एका घटनेपेक्षा खूप मोठा आहे, त्या क्षणापासून मनाचा भार हलका होऊ लागतो. इथे लेखक एक अत्यंत सुंदर विचार मांडतात. ते सांगतात, जी गोष्ट तुम्ही स्वीकारत नाही ती गोष्ट तुमच्यावर नियंत्रण ठेवत राहते. कारण नाकारलेलं सत्य मनाच्या दारावर सतत टकटक करत राहतं आणि जोपर्यंत आपण ते दार उघडत नाही तोपर्यंत आत शांतता येत नाही. स्वीकार हा शेवट नसतो, तो नव्या प्रवासाची सुरुवात असतो. तो सांगतो, मी भूतकाळ मिटवू शकत नाही, पण मी त्याला माझं भविष्य लिहू देणारही नाही. आणि ही जाणीव मनात रुजली की एक नवीन शक्ती जन्माला येते, ती म्हणजे सोडून देण्याची तयारी. कारण वास्तव स्वीकारल्यानंतरच माणूस पहिल्यांदा मनापासून म्हणू शकतो, आता मला पुढे जायचं आहे. भाग 4. पुढे जाण्याच्या प्रवासात एक अशी पायरी येते जिथे अनेक लोक थांबून जातात. ती पायरी म्हणजे क्षमा. हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात पहिला विचार येतो, ज्याने मला दुखावलं त्याला मी का माफ करू? आणि हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. कारण जेव्हा वेदना खरी असते तेव्हा क्षमा करणे अन्यायासारखं वाटू शकतं. पण लेखक इथे एक वेगळाच दृष्टिकोन मांडतात. ते सांगतात, क्षमा ही दुसऱ्या व्यक्तीसाठी नसते, ती स्वतःच्या मनाच्या स्वातंत्र्यासाठी असते. कल्पना करा, कोणीतरी तुमच्यावर एक दगड फेकला, तो दगड लागला, जखम झाली आणि ती व्यक्ती तिथून निघून गेली. पण त्यानंतर अनेक वर्ष तोच दगड तुम्ही स्वतःच्या हातात घट्ट धरून ठेवलात. प्रश्न असा आहे, आता वेदना कोण देत आहे? तो दगड फेकणारा की तो अजूनही हातात धरून ठेवणारा? राग, द्वेष, सूड या भावना सुरुवातीला आपल्याला ताकद देत आहेत असं वाटतं, पण कालांतरानं त्याच भावना आपली मानसिक ऊर्जा खाऊ लागतात. आपण त्या व्यक्तीला शिक्षा करत आहोत असं वाटतं, पण प्रत्यक्षात आपण स्वतःचीच शांतता गमावत असतो. म्हणूनच लेखक म्हणतात, ज्याने तुमचं मन दुखावलं त्याला तुमच्या मनात कायमस्वरूपी जागा देणं ही दुसरी चूक ठरते. पहिली चूक त्याने केली होती, दुसरी आपण स्वतः करत असतो. क्षमा म्हणजे जे घडलं ते योग्य होतं असं म्हणणं नाही. क्षमा म्हणजे त्या घटनेला आपल्या वर्तमानावर राज्य करण्याचा अधिकार काढून घेणं. कारण काही लोक आपल्या आयुष्यातून निघून जातात, पण आपण त्यांना आपल्या मनातून कधीच जाऊ देत नाही. आणि मग ते नसतानाही त्यांचा प्रभाव आपल्या प्रत्येक निर्णयावर पडत राहतो. हेच खरं बंधन आहे. लेखक सांगतात, आपण अनेकदा स्वतःलाही माफ करत नाही. जुन्या चुका, घेतलेले चुकीचे निर्णय, गमावलेल्या संधी, या सगळ्यांचं ओझं आपण वर्षानुवर्ष उचलत राहतो. आपण सतत स्वतःलाच शिक्षा देत राहतो. पण एक सत्य लक्षात ठेवा, त्या काळातला तुम्ही आणि आजचा तुम्ही हे दोघेही सारखे नाहीत. त्यावेळी जेवढी समज होती, जितकी माहिती होती, जशी परिस्थिती होती, त्यामध्ये तुम्ही निर्णय घेतला. आज मागे वळून पाहताना तो चुकीचा वाटू शकतो, पण त्या एका निर्णयामुळे संपूर्ण आयुष्यभर स्वतःला दोषी ठरवणं ही सर्वात कठोर शिक्षा आहे. म्हणूनच कधीकधी पुढे जाण्यासाठी आपल्याला इतरांना नाही तर स्वतःलाच म्हणावं लागतं, मी जे गमावलं ते परत येणार नाही, पण म्हणून मी स्वतःलाही गमावणार नाही. आणि ज्या दिवशी ही भावना मनात निर्माण होते त्या दिवशी पहिल्यांदा मन हलकं वाटू लागतं. कारण क्षमेनंतरच माणूस स्वतःची किंमत पुन्हा ओळखायला सुरुवात करतो. आणि हाच आपल्या पुढच्या प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. भाग 5. एक गोष्ट आपण अनेकदा लक्षात घेत नाही. आपण फक्त लोकांना धरून ठेवत नाही, आपण स्वतःबद्दल तयार झालेल्या जुन्या कल्पनांनाही घट्ट धरून ठेवतो. कधी कोणीतरी आपल्याला कमी लेखतं,
कधी एखाद्या अपयशामुळे आपला आत्मविश्वास तुटतो, कधी एखादं नातं संपतं आणि नकळत आपण स्वतःची ओळखच त्या घटनेशी जोडून टाकतो. आपण म्हणू लागतो, मी पुरेसा चांगला नाही, माझ्याकडून काहीच नीट होत नाही, माझ्यासाठी आनंद नाहीच. सुरुवातीला ही फक्त काही वाक्य असतात, पण जसजसा काळ जातो तशी ती वाक्य आपल्या ओळखीचा भाग बनू लागतात. लेखक सांगतात, सर्वात धोकादायक खोटं ते नसतं जे दुसरे आपल्याबद्दल बोलतात, सर्वात धोकादायक खोटं ते असतं जे आपण स्वतःबद्दल मान्य करतो. कारण बाहेरचं जग तुम्हाला एकदा दुखावू शकतं, पण स्वतःबद्दलची चुकीची समज ती तुम्हाला रोज दुखावत राहते. आणि मग जेव्हा एखादी नवीन संधी समोर येते तेव्हा संधी अडथळा नसते, अडथळा असतो स्वतःबद्दलचा तो जुना विश्वास. माणूस अनेकदा अपयशामुळे हरत नाही, तो आधीच स्वतःला हरलेला समजतो म्हणून हरतो. याच कारणामुळे मूव्हिंग ऑन म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीपासून दूर जाणं नाही. मूव्हिंग ऑन म्हणजे स्वतःबद्दल तयार झालेल्या त्या खोट्या ओळखीपासूनही मुक्त होणं. कारण जर तुम्ही अजूनही स्वतःला जुन्या जखमांच्या आधारावर ओळखत असाल तर तुम्ही नवीन आयुष्य जगत नाही, तुम्ही फक्त जुन्या वेदनांची नवीन आवृत्ती जगत आहात. लेखक इथे एक अतिशय महत्त्वाची जाणीव करून देतात. ते म्हणतात, भूतकाळाने तुम्हाला अनुभव दिले असतील, पण तुमची ओळख ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. तुम्ही तुमच्या चुका नाही, तुम्ही तुमचं अपयश नाही, तुम्ही तुम्हाला सोडून गेलेल्या लोकांची व्याख्या नाही, तुम्ही त्या एका दिवसापेक्षा खूप मोठे आहात, ज्या दिवशी सर्व काही चुकीचं घडलं होतं. पण ही गोष्ट समजण्यासाठी एक निर्णय घ्यावा लागतो. तो निर्णय म्हणजे स्वतःकडे पुन्हा नव्या नजरेने पाहण्याचा. कारण अनेक वर्षांपासून तुम्ही स्वतःला ज्या नजरेतून पाहत आला आहात कदाचित ती नजरच चुकीची असेल. आणि ज्या क्षणी माणूस स्वतःला दोष देणं थांबवतो त्या क्षणी तो स्वतःला पुन्हा घडवायला सुरुवात करतो. कारण प्रत्येक नवीन सुरुवात जग बदलण्यापासून सुरू होत नाही, ती सुरू होते स्वतःबद्दलचा जुना निर्णय बदलण्यापासून. आणि जेव्हा ही जाणीव मनात स्थिर होऊ लागते तेव्हा पहिल्यांदाच भविष्य भूतकाळापेक्षा मोठं वाटू लागतं. आणि त्याच क्षणापासून मन हळूहळू भीतीऐवजी आशेकडे चालू लागतं. भाग 6. आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा आपण बाहेरून पूर्णपणे ठीक दिसत असतो, पण आतून मात्र प्रत्येक दिवस एक लढाई बनलेला असतो. लोक विचारतात, तू आता ठीक आहेस ना? आणि आपण सहज उत्तर देतो, हो, आता सगळं ठीक आहे. पण मनाला माहीत असतं अजूनही काहीतरी शांत झालेलं नाही. कारण काही वेदना आवाज करत नाहीत, त्या फक्त माणसाची ऊर्जा हळूहळू संपवत राहतात. लेखक सांगतात, भावनिक ओझ्याचं सर्वात मोठं नुकसान हे नसतं की ते आपल्याला रडवतं, सर्वात मोठं नुकसान हे असतं की ते आपल्या भविष्याकडे पाहण्याची क्षमता कमी करतं. माणूस मग मोठी स्वप्न पाहणं थांबवतो, नवीन लोकांवर विश्वास ठेवणं थांबवतो, नवीन संधी स्वीकारणं थांबवतो. कारण त्याला भीती वाटू लागते, पुन्हा तसंच झालं तर. आणि ही भीती वर्तमानात नसते, ती भूतकाळातून आलेली असते. पण मनाला त्यातील फरक समजत नाही. ते प्रत्येक नवीन परिस्थितीकडे जुन्या चष्म्यातून पाहू लागतं. याच ठिकाणी लेखक एक सुंदर विचार मांडतात. ते म्हणतात, जीवनात पुढे जाण्यासाठी धैर्याची गरज असतेच, पण त्याहून जास्त गरज असते विश्वासाची, स्वतःवरचा विश्वास. कारण जर तुम्हाला सतत असंच वाटत राहिलं की प्रत्येक नवीन सुरुवात शेवटी वेदनाच देईल, तर तुम्ही नकळत प्रत्येक चांगल्या संधीपासून स्वतःला दूर ठेवू लागाल. पण वास्तव वेगळं असतं. प्रत्येक माणूस सारखा नसतो, प्रत्येक नातं सारखं नसतं, प्रत्येक दिवस काल सारखा नसतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
तुम्हीही आता पूर्वीसारखे राहिलेले नसता. तुम्ही अनुभव घेतले आहेत, तुम्ही शिकलात, तुम्ही मजबूत झालात. ज्या वेदनेने एकेकाळी तुम्हाला तोडलं होतं, त्याच वेदनेने आज तुम्हाला अधिक समजूतदार बनवलं आहे. म्हणून भूतकाळाकडे फक्त जखम म्हणून पाहू नका, त्याकडे शिक्षक म्हणूनही पहा. कारण प्रत्येक कठीण अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो. जर आपण फक्त वेदनाच लक्षात ठेवल्या तर धडा हरवतो, आणि जर धडा हरवला तर तीच वेदना पुन्हा आयुष्यात परत येण्याची शक्यता वाढते. लेखक म्हणतात, मूव्हिंग ऑन म्हणजे भूतकाळ पुसून टाकणं नाही. मूव्हिंग ऑन म्हणजे भूतकाळाकडून शिकून त्याचं ओझं न घेता पुढे चालत राहणं. कारण अनुभव खांद्यावर घेऊन चालायचा असतो, ओझं नाही. आणि ज्या दिवशी माणूस हा फरक समजतो, त्या दिवशी त्याच्या आयुष्यात एक नवीन दार उघडतं. ते दार असतं स्वतःवर पुन्हा प्रेम करण्याचं. कारण जो माणूस स्वतःला स्वीकारतो, तोच जगालाही नव्या नजरेने स्वीकारू लागतो. भाग 7. जेव्हा माणूस स्वतःवर पुन्हा प्रेम करायला शिकतो, तेव्हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल बाहेर दिसत नाही, तो आत सुरू झालेला असतो. कारण अनेक वर्ष आपण स्वतःशी ज्या पद्धतीने बोलत असतो, तीच पद्धत आपल्या संपूर्ण आयुष्याचा पाया बनते. जर प्रत्येक चुकानंतर आपण स्वतःलाच दोष देत राहिलो, प्रत्येक अपयशानंतर स्वतःची किंमत कमी करत राहिलो, आणि प्रत्येक वेदनेनंतर स्वतःवरच संशय घेत राहिलो, तर हळूहळू आपण स्वतःचेच सर्वात मोठे विरोधक बनतो. लेखक सांगतात, आपण अनेकदा इतरांकडून प्रेम, आदर आणि स्वीकार शोधत राहतो, पण स्वतःलाच हे तीनही देणं विसरून जातो. आणि म्हणूनच जेव्हा बाहेरचं जग बदलत नाही, तेव्हा आपल्याला वाटतं, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. पण कधी-कधी समस्या बाहेर नसते, ती आपण स्वतःला पाहण्याच्या नजरेत असते. याच ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची जाणीव होते. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला परिपूर्ण समजणं नाही. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या अपूर्णतेसह स्वतःचा स्वीकार करणं. कारण प्रत्येक माणसामध्ये काही कमतरता असतात, काही अपूर्ण स्वप्न असतात, काही पश्चात्ताप असतात. पण या सगळ्या गोष्टी असूनही तुमची किंमत कमी होत नाही. लेखक सांगतात, ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या मतांपासून वेगळी ठेवायला शिकाल, त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. कारण मग कौतुक झालं तरी तुम्ही शांत राहाल, टीका झाली तरी तुम्ही तुटणार नाही, कोणी साथ दिली तरी तुम्ही कृतज्ञ राहाल, कोणी साथ सोडली तरी तुम्ही स्वतःला हरवणार नाही. यालाच भावनिक स्वातंत्र्य म्हणतात. आणि भावनिक स्वातंत्र्य मिळालं की माणूस पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने वर्तमानात जगू लागतो. भूतकाळ त्याला मागे खेचत नाही, भविष्य त्याला घाबरवत नाही. तो फक्त आजच्या क्षणात स्वतःला घडवत राहतो. लेखक एक अतिशय सुंदर विचार मांडतात, ज्याला स्वतःची साथ मिळते त्याला एकटेपणाची भीती राहत नाही. कारण त्याला माहीत असतं, कोण आलं कोण गेलं यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःसोबत कसा आहे. आणि ही भावना मनात रुजली की बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आतली शांतता अधिक मौल्यवान वाटू लागते. मग माणूस भूतकाळातून पळत नाही, तो त्याला धन्यवाद देतो. कारण त्या प्रत्येक अनुभवानं त्याला स्वतःपर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवलेला असतो. आणि यानंतर पुढचा प्रवास सुरू होतो, जिथे माणूस फक्त भूतकाळातून बाहेर पडत नाही, तर नवीन आयुष्याचं स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार करू लागतो. भाग 8. आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की ज्यांना आपण कधीच विसरू शकणार नाही असं वाटत होतं, त्यांच्याशिवायही आपण आज इथे उभे आहोत. याचा अर्थ असा नाही की वेदना नव्हत्या, याचा अर्थ एवढाच की माणूस वेदनेपेक्षा मोठा असतो. लेखक सांगतात, मूव्हिंग ऑन
ही एखादी एक दिवसात घडणारी घटना नाही, तो एक निर्णयही नाही, ती एक प्रक्रिया आहे. दररोज थोडंसं स्वतःला समजून घेण्याची, थोडंसं स्वतःला माफ करण्याची आणि थोडंसं भविष्याला संधी देण्याची. कारण अनेकदा आपण नवीन आयुष्याची सुरुवात करू इच्छितो, पण जुन्या भावना पूर्णपणे संपण्याची वाट पाहत राहतो. पण सत्य असं आहे की काही भावना कदाचित कधीच पूर्णपणे नाहीशा होणार नाहीत. फरक इतकाच पडतो की एक वेळ अशी येते जेव्हा त्या भावना तुमचं आयुष्य चालवत नाहीत, त्या फक्त तुमच्या प्रवासाचा एक भाग बनून राहतात. लेखक इथे एक सुंदर उदाहरण देतात. कल्पना करा, तुमच्या खांद्यावर एक जड बॅग आहे. सुरुवातीला ती इतकी जड वाटते की प्रत्येक पाऊल टाकणं कठीण होतं. मग हळूहळू तुम्ही त्या बॅगेतून एक एक अनावश्यक वस्तू बाहेर काढू लागता. काही वेळानंतर बॅग तशीच असते, पण तिचं वजन बदललेलं असतं. जीवनातही असंच घडतं. घटना तिथेच राहतात, आठवणीही राहतात, पण त्यांच्याशी जोडलेलं ओझं हळूहळू हलकं होत जातं. आणि त्या हलकेपणामध्ये पहिल्यांदाच मनाला श्वास घेता येतो. लेखक सांगतात, तुमचं ध्येय आठवणी पुसून टाकणं नसावं. तुमचं ध्येय त्यांच्यासोबत शांततेने जगायला शिकणं असावं. कारण जे घडलं ते तुमच्या आयुष्याचा एक अध्याय आहे, संपूर्ण पुस्तक नाही. जर तुम्ही एका अध्यायालाच धरून बसलात तर पुढची पानं कधीच उघडणार नाहीत. आणि प्रत्येक नवीन पानामध्ये नवीन माणसं असतात, नवीन संधी असतात, नवीन आनंद असतो. पण हे सगळं तेव्हाच दिसायला लागतं जेव्हा आपण जुन्या पानावरून बोट हलवतो. लेखक म्हणतात, जीवन कधीच थांबत नाही, थांबतो तो फक्त माणूस. आणि ज्या दिवशी तो पुन्हा चालायला सुरुवात करतो त्या दिवशी त्याला कळतं की पुढचा रस्ता नेहमीच अस्तित्वात होता, फक्त त्याची नजर मागे अडकली होती. आता मात्र ती नजर हळूहळू पुढे वळू लागते. आणि जेव्हा मन भविष्याकडे पाहायला शिकतं तेव्हा एक नवीन प्रश्न जन्म घेतो. मी फक्त पुढे चालतोय की आता खरंच नवीन आयुष्य जगायला सुरुवात करत आहे? भाग 9. एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि अचानक लक्षात येतं की कालपर्यंत जी वेदना प्रत्येक क्षणी जाणवत होती ती आज तितकी तीव्र वाटत नाही. आणि त्या क्षणी अनेक लोक घाबरतात. त्यांना वाटतं, मी बदलतोय का? मी त्या व्यक्तीला, त्या आठवणीला विसरत तर नाही ना? पण लेखक सांगतात, हे विसरणं नसतं, हे बरे होण्याचं लक्षण असतं. कारण मनाला जखम कायम उघडी ठेवण्यासाठी बनवलेलं नाही. त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे स्वतःला पुन्हा उभं करणं. फक्त आपणच अनेकदा त्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करतो. आपण जुन्या भावना पुन्हा पुन्हा जाग्या करतो, जुन्या संभाषणांना पुन्हा मनात जगतो, जुन्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहतो आणि नकळत जखम भरून येण्याऐवजी तिला पुन्हा उघडत राहतो. लेखक एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतात. हीलिंग म्हणजे वेदना नाहीशी होणं नाही. हीलिंग म्हणजे त्या वेदनेने तुमच्यावरचं नियंत्रण गमावणं. यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण काही आठवणी आयुष्यभर राहतात, पण त्या आठवणींनी प्रत्येक दिवस ठरवणं हे मात्र थांबू शकतं. आणि जेव्हा हे घडतं तेव्हा माणूस पहिल्यांदाच वर्तमानाचा आनंद घ्यायला लागतो. तो पुन्हा हसू लागतो, पुन्हा स्वप्न पाहू लागतो, पुन्हा लोकांवर विश्वास ठेवू लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःच्या भविष्याची कल्पना करू लागतो. लेखक इथे दुसरं आणि या संपूर्ण ऑडिओ बुक्समधील शेवटचं उदाहरण देतात. समजा एका घराची खिडकी अनेक महिन्यांपासून बंद आहे. घराच्या आत अंधार आहे, हवा बंद आहे आणि आग बसलेल्या माणसाला वाटतं की बाहेरचं जय अंधारलेलं असेल. पण ज्या क्षणी तो फक्त ती खिडकी उघडतो सूर्य आधीपासूनच तिथे असतो. ताजी हवा आधीपासूनच वाहत असते. बदल बाहेर घडलेला नसतो. बदल एवढाच असतो
की आतून एक खिडकी उघडली जाते. लेखक सांगतात, आपल्या मनाचंही तसंच असतं. आनंद अनेकदा आपल्यापासून दूर गेलेला नसतो. आपणच त्याच्याकडे जाणारे दरवाजे बंद केलेले असतात. मूव्हिंग ऑन म्हणजे ते दरवाजे पुन्हा उघडणं, स्वतःला पुन्हा जगण्याची परवानगी देणं. कारण जीवन कोणाची वाट पाहत नाही. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. प्रश्न एवढाच असतो, आपण अजूनही कालच्या सावल्यांमध्ये उभे आहोत की आजच्या प्रकाशात एक पाऊल टाकायला तयार आहोत? आणि जेव्हा हा प्रश्न मनापासून समजायला लागतो, तेव्हा शेवटचा टप्पा सुरू होतो, जिथे मूव्हिंग ऑन ही फक्त एक कृती राहत नाही, ती तुमच्या जगण्याची नवी ओळख बनते. भाग 10. आता या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी उभं राहून एकदा शांतपणे मागे वळून पहा. ज्या वेदनांनी तुम्हाला कधी असं वाटायला लावलं होतं, यातून मी कधीच बाहेर पडू शकणार नाही. आज त्या वेदना तिथेच आहेत, पण तुम्ही तिथे नाही. कारण काळ फक्त दिवस बदलत नाही, तो माणसालाही बदलत असतो. फरक एवढाच, काही लोक त्या बदलाचा स्वीकार करतात आणि काही लोक भूतकाळाला धरून वर्तमान गमावत राहतात. लेखक सांगतात, जीवनाची सर्वात मोठी शोकांतिका दुःख नाही. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे दुःख संपल्यानंतरही त्याला आपल्या आयुष्यावर राज्य करू देणं. कारण प्रत्येक माणसाला कधीतरी गमवावं लागतं. काही लोक, काही नाती, काही संधी, काही स्वप्न. पण गमावणं म्हणजे संपणं नाही. ते फक्त आयुष्य तुम्हाला नवीन रूपात घडवत असल्याचं चिन्ह असतं. अनेकदा आपण स्वतःलाच विचारतो, मी पुन्हा पूर्वीसारखा होईन का? पण कदाचित हा प्रश्न चुकीचा आहे. कारण जीवनाचा उद्देश पूर्वीसारखं होणं नाही. जीवनाचा उद्देश पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार, अधिक मजबूत आणि अधिक शांत होणं आहे. लेखक या पुस्तकातून आपल्याला एक अतिशय सुंदर जाणीव करून देतात. मूव्हिंग ऑन म्हणजे कोणाला विसरणं नाही. मूव्हिंग ऑन म्हणजे स्वतःला पुन्हा शोधणं. जेव्हा तुम्ही भूतकाळाचं ओझं खाली ठेवता, तेव्हा तुमचे हात रिकामे होत नाहीत. ते नवीन स्वप्न उचलण्यासाठी मोकळे होतात. जेव्हा तुम्ही जुन्या वेदनांना निरोप देता, तेव्हा तुमच्या आयुष्यातून प्रेम निघून जात नाही. उलट नवीन प्रेम, नवीन विश्वास आणि नवीन शक्यता त्यांच्या येण्यासाठी जागा तयार होते. लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक बंद झालेल्या दारामागे एक नवीन रस्ता आधीपासूनच तयार असतो. पण तो रस्ता फक्त त्यांनाच दिसतो, जे मागे पाहणं थांबवून पुढे चालायला सुरुवात करतात. आणि कदाचित आज हे ऑडिओबुक्स ऐकत असताना तुमच्या मनातही एखादी अशी आठवण असेल, जी तुम्ही अनेक वर्षांपासून सोबत घेऊन फिरत आहात. स्वतःला फक्त एवढंच विचारा, ही आठवण मला काही शिकवत आहे की माझं आयुष्य थांबवत आहे? जर उत्तर दुसरं असेल, तर कदाचित आजच योग्य वेळ आहे भूतकाळाशी लढणं थांबवण्याची, स्वतःला दोष देणं थांबवण्याची आणि स्वतःला पुन्हा एकदा आनंदी होण्याची परवानगी देण्याची. कारण जीवन नेहमी पुढे वाहत असतं. नदी कधीच मागे वळून वाहत नाही. सूर्य कालच्याच आकाशात पुन्हा उगवत नाही. ऋतू जुनी पानं धरून ठेवत नाहीत. मग आपणच का जुन्या वेदनांना आयुष्यभर धरून ठेवायचं? कधीकधी सर्वात धाडसी पाऊल पुढे टाकणं नसतं, तर शांतपणे एक खोल श्वास घेऊन आता पुरे असं स्वतःला सांगणं असतं. आणि त्या एका क्षणापासून तुमच्या आयुष्यातला एक नवीन अध्याय सुरू होतो, जिथे भूतकाळ तुमचा शिक्षक असतो, पण तुमचं भविष्य तुमच्या हातात असतं. आणि म्हणूनच द पॉवर ऑफ मूव्हिंग ऑन ही फक्त पुढे जाण्याची गोष्ट नाही, ती स्वतःला पुन्हा जगण्याची परवानगी देण्याची ताकद आहे. आणि मित्रांनो, आजचा हा प्रवास इथे संपतो. पण मला आशा आहे तुमच्या आयुष्यातला एक नवीन प्रवास आजपासून सुरू होईल. या संपूर्ण ऑडिओबुक्समध्ये आपण एक गोष्ट पुन्हा पुन्हा अनुभवली. भूतकाळ बदलता येत नाही, पण भूतकाळाशी असलेलं आपलं नातं नक्कीच बदलता येतं. कधीकधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला कोणाला हरवण्याची गरज नसते.
कोणाला सिद्ध करण्याचीही गरज नसते. गरज असते फक्त स्वतःच्या मनातील त्या शांत आवाजाला ऐकण्याची, जो अनेक दिवसांपासून आपल्याला सांगत असतो, आता स्वतःला मोकळं कर. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे काही घडलं त्याने तुम्हाला धडे दिले असतील, जखमा दिल्या असतील, अनुभव दिले असतील, पण तुमची ओळख ठरवण्याचा अधिकार त्यांना कधीच दिला जाऊ नये. तुम्ही तुमच्या वेदनांपेक्षा मोठे आहात. तुम्ही तुमच्या अपयशांपेक्षा मोठे आहात. तुम्ही तुमच्या भूतकाळापेक्षाही मोठे आहात. आणि कदाचित या क्षणी तुमच्या मनातही अशी एखादी व्यक्ती, एखादी आठवण किंवा एखादी वेदना असेल, जिला तुम्ही अनेक वर्षांपासून सोबत घेऊन फिरत आहात. आज हा व्हिडिओ संपण्यापूर्वी स्वतःला एक वचन द्या. मी माझ्या भूतकाळाचा कैदी म्हणून नाही, तर माझ्या भविष्याचा निर्माता म्हणून जगणार आहे. कारण मूव्हिंग ऑन म्हणजे मागचं विसरणं नाही. मूव्हिंग ऑन म्हणजे स्वतःला पुन्हा जगण्याची संधी देणं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ती संधी देता, त्या दिवशी आयुष्यही तुम्हाला नवीन संधी द्यायला सुरुवात करतं. जर आजचा हा ऑडिओबुक सारांश तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि या प्रवासातील एक तरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत शेअर करा ज्याला कदाचित आज या शब्दांची सर्वात जास्त गरज आहे. आणि अशाच दर्जेदार मराठी ऑडिओबुक सारांश, आयुष्य बदलणारी पुस्तकं आणि विचारांना नवीन दिशा देणारा कंटेंट पाहण्यासाठी आमच्या यशस्वी विचार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब आम्हाला आणखी उत्तम आणि दर्जेदार कंटेंट तयार करण्याची प्रेरणा देतो. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत, नव्या विचारांसोबत आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या आणखी एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि आयुष्य पुढे जगत रहा. मी भेटेन पुढच्या ऑडिओबुक सारांशामध्ये. तोपर्यंत नमस्कार.